Antika
तुमवडी विराजता तुळसी हार तुळसी हार कामरे माझे सर्व कामळे माझे सर्व पाहिन त्रिमुखावळी पाहिन त्रिमुखावळी कामळे माझे सर्व कामळे माझे सर्व पाहिन त्रिमुखावळी पाहिन त्रिमुखावळी
हरी भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातल्या भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहोचे सुप्रसिद्ध साधू माऊली महाविष्णू श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग सहितेतील सुंदर असणारा 4 चरणाचा सर्वांचा पाठातला असणारा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठोबा जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंदनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि, पांडुरंगा Oh
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संता काय माझी वाणी मानेल संतासे रंगवंतासे आपुल्या आता हृदय हे आपुले
तवफाळूने भले वरी वैसव पावले श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दया तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो जरांजली दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार होणे आता. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. वैकुंठावरील वारकऱ्यांचं परमदैवत भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादन संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा तुकोबा यांच्या कृपा आशीर्वादन आनंद शिवास सुखनिवासी गोपालबाबा वाजे यांच्या कृपा आशीर्वादन हरिभक्त परायण स्वानंद सुखनिवासी आश्रम महाराज सुखदरे यांच्या कृपा आशीर्वादन हरिभक्त परायण स्वानंद सुखनिवासी आश्रम बाबा कदम यांच्या कृपा आशीर्वादन अखंड हरिनाम सप्ताह गेली 107 वर्ष 108 वर्ष 7 पूर्ण झाले 108 वर्ष अखंडपणे या ठिकाणी संपन्न होत असताना 4थ्या दिवसाचे कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे. मला गुरुतुल्य गुरुवरी असणारे माझे माने महाराज त्याचप्रमाणे आमचे स्पीकरवाले आग्रे यांनी खूपच आग्रह केला आणि म्हणून येणं झालं कारण उद्या आळंदीला निघायचं आहे. माऊली ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळा नवमीची आपली वारी असते त्रयोदशीपर्यंत आम्ही आळंदीमध्ये असतो. त्यातच दुपारी महाराज उत्तर कार्याची सेवा आली नारगोळीमध्ये लोड होत आता 5 एसट्या आपल्या जाणारच आहेत तरी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभेर. सुंदर पप्पाजी सुंदर गायनाचारी असणारी सगळी मंडळी आणि आपला हा या गावचा वैभव समजावा. गेली अनेक वर्ष भगवंताच्या प्रेरणेतून या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्य आपल्याला श्रवणात मिळतंय. सुंदरपैकी दिग्गज आमची गुरुतुल्य मंडळी या ठिकाणी समोर बसलेली असताना काय येऊणे मध्ये ते ठेवेले ठाई पोटा आले तई पासून या समर्थे. काय कमी भगवान परमात्म्याची कृपा आहे आणि अशा आशयाचा भक्तांचा महिमा सांगणारा अभंग आहे. आता अभंग घेणार होतो भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु कठीण अभंग आहे. पण महाराज म्हटले की कालच अभंग झाला हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. आता भक्तीचं झालं तर भक्ती ते नमन आता परत ते सांगणार नाहीये. जगद्गुरु तुकोबाराचा सुंदर असणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबार आहे जगाचे जगद्गुरु आहे. अभंग म्हणजे नेमकं काय त्याची सोडवणूक का करावी कोणी करावी समर्थांची एक ओवी आहे म्हणायची. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे मला वाजवता येत नाही प्रयत्न कर मला गाता येत नाही प्रयत्न कर मला शेती करता येत नाही प्रयत्न कर प्रयत्न आणखी परमेश्वर. गाता गळा आणि शिवता मळा म्हण आहे आपल्यामध्ये. माळ्याने जर तो मळा नित्यनेमाने सिंचन केला पाणी घातलं तर तो भरून येतो. गायक जी मंडळी आहेत ते सतत जर गात राहिले तर गाता गळा त्याला म्हटलं काय. अभंगाची पाहता अभंगाची झालो स्वरूपी मिळालो अभंगाची अभंगाची. काय म्हणतात तुकोबार आहे अभंग सोडवणूक करायची पण अभंग जर आपण बघायला गेलो तुकोबारांच्या अभंगाचा विचार जर आपण केला 5 कोटी 1 लक्षांचा शेवट 34 सहस्र स्पष्ट सांगितले तुका कथून या गेला 12 अभंगाला विसरू नका. 5 कोटी 1 लक्ष 34,000 अभंग तुकोबारांनी रचना केली. गात्यामध्ये आता 4092 4,500 अभंग आता आपल्या सापडलेले आहेत. पण अभंग आपण पाहिले वाचले हे आपल्यासाठी आहे. अभंगची पाहता अभंगची झालो स्वरूपी मिळालो अभंगची. संतांनी सांगावं अभंग म्हणजे ज्याचा भंग कधी पावत नाहीये. अभंग पाहिल्यानंतर अभंगची झालो म्हणजे काय मी माझ्या स्वरूपात प्राप्त झालो.
भगवान परमात्म्याचं स्वरूप काय आहे, आपलं स्वरूप काय आहे आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हा परमार्थ आपल्याला करायचा आहे, लौकिकासाठी तर मुळीच नाही. महाराजांनी मगाशी त्यांचा अनुभव सांगितला, उल्लेख करणारच आहे. घालून भार राहिलो निश्चिती निरविले संती विठोबाची. त्याच्यानंतर भगवान परमात्मा आपल्या भक्तांसाठी काय करणार नाहीये, सर्व काय करेल, पण आपला संपूर्ण भार भगवंतावरती पाहिजे. ज्ञानोबा ज्याप्रमाणे म्हणतात, काया वाचा चित्त चरणे ठेविले गहाण, काया वाचा चित्त चरणे ठेविले गहाण, काया वाचा चित्त ठेविले गहाण, काया वाचा चित्त गोड सांगतात, काया वाचा चित्त चरणी ठेविले गहाण. देवाच्या चरणी गहाण ठेवलं पाहिजे. बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचे आन. या ठिकाणी या अभंगामधून जगद्गुरु तुकोबार यांनी भक्तांचं यथायोग्य वर्णन केलेलं आहे. कुणाला भक्त म्हणावं, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. आपण देखील आता 7 दिवस भक्ती करतोय. आपल्या लहानपणापासून बालपणापासून हरिपाठ करणं, ती सेवा करणं चालत आलेलं आहे, पण त्यात आपण देखील भक्तच होतो. पण 7 दिवसापुरते नाही, ही परंपरा आम्हाला सगळ्या वारकऱ्यांना चालवायची आहे. ज्याचे घरात मध्ये माळकरी आहेत, वारकरी आहेत, त्याच्या पश्चात ती परंपरा संस्कृती टिकवायची असेल तर संस्कार करणं गरजेचं. आणि हे संस्कार आहे. देव धर्म आणि राष्ट्र वाचवायचं असेल तर संस्कार फार गरजेचा आहे. या ठिकाणी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी भक्तांचं लक्षण सांगितलं. कुणाला भक्त म्हणावं, जे भक्ती करतात ती भक्ती. भक्ती म्हणजे काय आणि भक्त म्हणजे काय? भक्ती भक्त करतात. आता प्रभू श्रीरामचंद्रांचे लाडके भक्त दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखिले रामचरण हनुमंतराया. बघा, चिरंजीव आहेत, ब्रह्मचर्य व्रत ज्याचे रामरूप सृष्टी पाहे. एवढी भक्ती केली असेल हनुमंतरायांनी, एवढी भक्ती केली असेल. क्षणभर ही विठ्ठल रुक्मिणी न विसंबे असा आशय हनुमंतरायांचा होता. त्यांना भक्त म्हटलेला आहे. पण तुकोबारायांनी या अभंगामध्ये भक्ताची व्याख्या करताना कोणाला म्हटलेला आहे, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. जी देहाने उदास आहेत त्यांना भक्त म्हणावं, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. एखाद्याला कंटाळा आला आणि घरात मध्ये भात कापणीच्या वेळी एखाद्याला कंटाळा आला आणि घरात झोपून राहिला, उदास राहिला, तर त्याला भक्त म्हणता येईल का? नाही. आपल्याकडे 31 करत नाही ना महाराज. दीप अमावास्या, त्याला आपण गटारी अमावास्या म्हणतो कोकणामध्ये. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होळीपर्यंत त्या सणाला परंपरा आहे, हिंदू संस्कृती आहे. पण त्याचं एवढं विडंबर केलंय ना तर विचारूच नका. दीप प्रज्वलन करावं, घरातील दिवे स्वच्छ करावेत, पण त्या दिवशी आमची गटारी अमावास्या असते. बरोबर. गटारी अमावास्या बाजाराला गेला, तो येताना पिशव्या रस्त्यात टाकल्या, तिथे लुडकला खाली, समजलं ना. तो जर लेझिम खेळत घरात येत असेल, पडला, उदास पडला, त्याच्या तोंडावरती माशा जर बनबडत असतील, उदास आहे तो, बरोबर, पडलेला उदास, त्याला भक्त म्हणावं का? तुकोबाराया, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेल्या आशा पाश निवारून. देहाने उदास, उदास असतं म्हणजे काय करणं? असून नसल्यासारखं करणं, असून नसल्यासारखं राहणं.
मग ह्या भक्तांची कर्तव्य काय तर भक्ती करणे. भक्त काय करतात? भक्ती करतात. भक्ती करता करता उदास होतात. आपण सुरुवातीला महाराज पिढीदार वारकरी नाही, सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने घरंदाज वारकरी 3-3, 4-4 पिढ्याचे वारकरी ते कोण नसते. बरोबर आहे ना? एखाद्या वेळेस आजोबा आपले वारकरी असतील, वडील असतील, आपण असू, आपली मुलं नातवंड होतील. ही परंपरा चालत आलेली आहे. परंतु जे नवीन भक्त होतात ते भक्ती केल्याशिवाय भक्त होत नाही आणि भक्ती करावी लागते. भक्ती साधी सोपी आहे का? काल महाराजांनी भक्तीचं वर्णन केलं असेल. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतरू. बारीक सांगतो जरा. भक्ती म्हणजे काय? नमन. त्या भक्ताने जगताकडे बघत असताना सर्व ठिकाणी भगवान परमात्मा व्याप्त आहे, व्यापलेला आहे, नटलेला आहे, सजलेला आहे असं बघावं. ज्ञानोबारांचं प्रमाण आहे, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जी झाला. हे विश्व माझं घर आहे, ही पहिली पायरी आहे. भक्ती ते नमन. सगळ्या विश्वाकडे बघत असताना इथं भगवान परमात्मा नटलेला आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यांना वंदन करणारा, त्याला भक्ती म्हटलेली आहे. भक्ती ते नमन. भक्त ही पहिली भक्ताची पायरी आहे. नमनात्मक भक्ती, सगळ्या ठिकाणी नमन करणं. मग तिथं भेदभाव सोडला. भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरळा, शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला टाळा, हरिस्मरणाचे निबळे अंकित केळे कळिकाळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. काय गोड अभंग रचना केली महाराज. वासुदेव म्हणताना मालिके आपण पायीवर चालतो तेवढा आनंद येतो, एवढा आनंद येतो. भेदभाव शिल्लक नाही. जो भक्त आहे त्याला भेदभाव नाही, त्याला राजकारण नाही, त्याने राजकारणात पडूच नाही. वेगळी टीम तयार करावी. मी भक्त आहे ना, आपलं कार्य वेगळं, सहकार्य करावं. पण देवाच्या प्राप्तीसाठी जो भक्त भक्ती करतो, सगळ्या चराचरामध्ये भगवान परमात्मा नटलेला आहे. हे ज्ञानोबा देखील सांगतात. सर्वांगाटी राम देहादेही राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्ररथी. सगळ्या घटाघटामध्ये रामच आहे. की जोपर्यंत त्या भक्ताची भावना ओळख नाही तोपर्यंत तो भक्त नाही. तो बरं खोल संसारात आतमध्ये जाऊन एकदा सत्यापुरतं रामकृष्णाने जय हरी महाराज नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये असा भगवान परमात्मा दिला पाहिजे. त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही, जगात आणि माझ्यात काही फरक नाही. त्यापर्यंत गोड सांगतात, तो हा विठ्ठल Thank you.
विठ्ठल बरवा धनपाड्यांचा पहिलाच आपण सगळ्या ठिकाणी आपण म्हणतो. अर्थ काय ना काय? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा. गोड महाराजांनी सांगितले, ज्या चराचराकडे बघत असताना रूप पाहता लोचनी त्या भगवान परमात्माच नटलेला आहे आणि मग अशी ओळख प्राप्त होते, तो आणि मी वेगळा नाहीये. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. भक्ती ते नमन पहिली पायरी झाली. वैराग्य तो त्याग, भक्तांचं लक्षण महाराज सांगतो. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य वैरागी बनायचं नाही. तुळशी माळ गळा, गोपीचंद्र टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आपण वैरागी नाही का? आपण वैरागी. ठीक आहे, त्यासाठी भस्म काही लावण्याची आवश्यकता नाहीये. वैराग्य तो त्याग. वैराग्य तो त्याग. वैराग्य कधी प्राप्त होईल? जर त्याग असेल तर. त्याग कशाचा करायचा आहे? महाराजांनी गोड प्रमाण सांगितलं. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा. कुठल्याही जीवाच्या अंतकरणात अहंकार शिल्लक नकोय. कोणाही जीवाचा न घडो मत्सर कर्म सर्वेश्वर पूजनाची. त्या भक्त म्हटले. भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची साधी सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येकाच्या नशिबात जे जे लिहिले संचिती, ते न चुके कर्म कधी. होणाऱ्या सारखी गती कर्मरेषा प्रगटे, ऐसा आले होऊन गेला विधाता. प्रत्येकाच्या आपल्याला कुणालाही नाव ठेवायचं नाही. आपण फक्त माणसं काय करतो? कर्त्याच्या चुका शोधत असतो. जी करती व्यक्ती आहे ती काम करत आहे, चुका होणारच, पण आपण फक्त चुका शोधत असतो. तो एवढा किती चांगलं करतोय हे मात्र आपण बघत नाही. म्हणून अहंकार तो त्याग, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ते गुढ ज्ञान, तनु म्हणजे शरीर, ब्रह्मज्ञान या ठिकाणी प्राप्त करून घेणं, देवाची प्राप्त करून घेणं. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी ब्रह्मतनु. भोग अर्थात देवाचे जे भोग आहेत हे शरीर काय करतं? भोगून घेतो. एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये तयार होतं, त्याला भक्त म्हटलेलं आहे. आणि भक्त ऐसे जाणा, एवढ्यावरच व्याख्या थांबलेली नाहीये. जे देही उदास, जे देहाने उदास आहेत, सगळ्याचा परित्याग केलेला आहे. काही नको त्यांना, एक काही आवडत नाही. धनदारा पुत्र बंधू सोयरे किशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण निघा. देवासी ते सगळं मिथ्या आहे, त्याच्यामध्ये असून नसल्यासारखा असतो, त्याला भक्त म्हटलेला आहे. कुठल्याही संतांनी संसार सोडलेला नाही, प्रपंच सोडलेला नाही. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिरी अनुपापाची ज्वाळी देह बुद्धी हवेली. जगद्गुरु तुकोबाराय आहे आणि प्रपंच करून परमार्थ करणारे आमचे एकनाथ महाराज आहेत. प्रपंचच केला नाही असे ज्ञानोबा तुकोबाराय संत आहेत.
लक्षात घ्या कशा करता महाराज म्हणते भक्त ऐसे जाणा जे देही उदास उदास आहेत, अंतःकरणातून उदास आहेत, ते सगळे माझे सोयरे सज्जन संगाती आहेत, तरी देखील उदास आहेत, आपल्याला दाखवत नाहीत, फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण अखंड ते करत राहतात, म्हणून आपल्याला ते चैतन्यमय वाटतात. पुढे जाऊन सांगतो गेले आशा पाश निवारोनी भक्त ऐसे जाणा, बरोबर आहे, देहाने उदास आहेत हे देखील बरोबर आहे, पण गेले आशा पाश निवारोनी. आशापाश म्हणजे काय? रामायणामध्ये 7 पाशांचं वर्णन आलेलं आहे. अहमपाश, धनपाश, दारापाश, पुत्रपाश, मोहपाश, ब्रह्मपाश, आशापाश, सातवा आशापाश. म्हणजे या 7च्या 7 पाश या भक्ताला शिवत नाहीत, त्याला भक्त म्हटले. भक्त ऐसे जाणं बरोबर आहे, जे देही उदास हे देखील बरोबर आहे, पण गेले आशा पाश निवारोनी नमनात्मक भक्ती सांगितली, अहंकाराचा त्याग सांगितला, बरोबर आहे, ज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त होतं हे देखील सांगितलं, पण आशापाश हे 7ही पाश भक्ताच्या अंतःकरणात चिकटत नाहीत, म्हणून महाराजांनी गोड वर्णन सांगितलं. अहमपाश म्हणजे काय? मीपणा नाही, गोड उभी सांगतात. मी म्हणे शहाणा, मी कोण कळेना, अपरोक्ष ज्ञाने उताना पडत मूर्ख. जर मी कीर्तनकार असं मी म्हटलो, मी गायक आहे असं मी म्हटलो, तर मी म्हणे शहाणा, बरोबर सांगतात. आपण कोण? आपल्याकडून भगवान परमात्मा बदवून घेतो. या ठिकाणी ही सेवा होणार आहे, ऐकणारे तुम्हीच आहात, म्हणणारे तुम्हीच आहात, अर्थात सगळा भगवान परमात्मा या ठिकाणी नटलेला आहे, व्यापलेला आहे, ही भावना आहे. हे कीर्तनकार आले, त्यांनी चांगलं कीर्तन केलं, मग पहिला त्याचा बोलला का? बरोबर आहे ना? त्याला दुय्यंता प्राप्त होतो, काही नाही. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, या न्यायाने परमार्थ आपल्याला करायचा आहे. अहमपाश म्हणजे मीपणा अजिबात संतांच्या अंतःकरणामध्ये नव्हता. एक सांगू का? उदाहरण सांगतो बघा. ज्ञानोबारांच्या दरबारात आळंदीमध्ये एक धरणेकरी धरणे धरून बसलेला आहे. धरणेकरी बसलाय, त्याला काय वाटलं, ज्ञानोबारांनी भिंत चालवली, ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखामधून वीर बोलविला, मला पण तसा चमत्कार करून दाखवायचा आहे, आणि म्हणून 62 वर्ष वयाचा ब्राह्मण कुळातला जखड वय झालेला आहे आणि धरणे धरून बसला. रात्री स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आमच्या ज्ञानोबारायांनी, धरणेकरी बाबा आता या ठिकाणचं कोर्ट बंद झालेलं आहे, आम्ही संजीवन समाधी घेतलेली आहे, आता तुम्ही देहूमध्ये जा, त्या ठिकाणी तुकोबाराय तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुकोबारांकडे गेल्यानंतर नतमस्तक झाले, श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी मोठ्यांगण घातलं बाबा, आणि मग मात्र तुकोबाराने त्याला 11 अभंगाचा उपदेश केला. बघा, त्याच्या कानात काहीच फिरलं नाही, त्याला महापंडित बनायचं होतं, परंतु ज्ञानोबारायांनी माझ्याकडे मोठेपणाने पाठवलं. तुकोबाराय रडू लागले. तुकोबाराय एवढे रडू लागले की ज्ञानोबारायांच्या नंतर 500 वर्षानंतर माझा अवतार झालेला आहे. ज्ञानोबारायांच्या पश्चात 500 वर्षानंतर माझा अवतार झालेला आहे, आणि ज्ञानोबाराय एवढे माऊली महान मोठे आहेत, त्यांनी मला माझ्याकडे पाठवलं. ज्ञानोबाराय कसे आहेत? ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे दुःखा पूज्य स्थानी, ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जोका पूज्य स्थानी, चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. एवढे महान असणारे ज्ञानांचे शिरोमणी असणारे माऊली ज्ञानोबाराय, त्यांनी त्या धरणे करायला माझ्याकडे पाठवावं. मी कसा आहे? पामर आहे. तुकोबाराय म्हणतात पतित पतित पतित, मी तव त्रिवाच्या पतित, परी तू आपुल्या सत्ता मज करावे सत्ता. आणि मग ज्ञानोबाराय
त्यांचं वर्णन तुकोबाराय करतात. मज पामरा हे मज पामरा हे काय ज्ञानोबारायांबद्दल तुकोबाराय म्हणतात मज पामर आहे काय थोरपण पाहिजे वाहन मला मोठेपणा द्यावा अहंपाश नाही स्वतःबद्दल गर्व नाही स्वतःबद्दल गर्व नाही अहंकारच नाही शिल्लकच आहे अहंपाश धनपाश धन म्हणजे पैशाचा लोभ नाही धन म्हणजे पैसा शिवाजीराजांनी नजराणा पाठवला तुकोबारायांनी म्हणावं देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे राजे हे सगळे स्वराज्याच्या कार्यासाठी खर्च करा ठीक आहे मला काहीही धन नको आहे अर्थात अहंपाश नाहीये धनपाश नाहीये दारापाश नाही दारा म्हणजे पत्नी बद्दल आसक्ती नाही तुकोबारायन बघा दुष्काळ पडला तुकोबारायांची एक पत्नी आणि 2 मुलं गतप्राण झाली या दुष्काळामध्ये तुकोबाराय काय म्हटले बरे झाले देवा निघाले दिवाळी बरे या दुष्काळी पिढाही अहंपाश नाही आहे धनपाश नाही आहे दारापाश नाहीये पुत्रपाश नाहीये पुत्राबद्दल आसक्ती नाही 2 उदाहरणं आहेत संत गाडगे बाबा महाराज आणि बाबा महाराज सातारकर बाबा महाराज सातारकरांचा तरणा बांड मुलगा नाही का 35 वर्ष वय असेल बाबा महाराजांचे कीर्तन चालू होतं सातारकर महाराज गेल्या वर्षी निवड झाले वैकुंठवासी झाले चिठ्ठी घेऊन गावकरी आले बाबा महाराज ते काय कीर्तनाला गेलात पण तुमचा एकुलता एक मुलगा घरी गतप्राण झाला बाबा महाराजांनी त्या ठिकाणी जाहीर सांगावं माझ्या पांडुरंग पर्वताची 3 पिढ्यांची सेवा ही चालू आहे या ठिकाणी जोपर्यंत जे विठ्ठल होत नाही तोपर्यंत मी मातीला येत नाही पुत्राबद्दल आसक्ती नाही संत गाडगे बाबा हाच प्रकार आहे अर्थात हे संत मायबाप अहंपाश धनपाश दारापाश पुत्रपाश मोहपाश म्हणजे काय मोह होणे मोठ्यानं मोह झाला महाराज पंचवटीला राम लक्ष्मण सीतामाई आहेत कथा बघ तुम्हाला माहिती आहे रावणाने मरीच्याला सांगावं सोनेरी हरणाचं रूप घे नाही का रावणाने सांगावं सोनेरी हरणाचं रूप घे आणि पंचवटी समोर कर्णकुटी समोर ते सुवर्ण हरण आल्याबरोबर ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी दशरथ राजाची सून आणि विदेह अवस्था प्राप्त झालेल्या जनक राजाची कन्या लक्ष्मी आई साहेब सीतामाईच्या रूपाने आल्या तिना देखील मोह झाला आणि पुढचं रामायण सगळं घडलं राम जावे लक्ष्मण जावा
आणि याने चोरून न्यावं. मोह झाला ब्रह्मांडाच्या मालकाच्या पत्नीला, आईसाहेबांना मोह झाला. अहमपाश, धनपाश, दारापाश, पुत्रपाश, मोहपाश, ब्रह्मपाश. ब्रह्मपाश म्हणजे काय? उदाहरण तुम्हाला सगळं माहिती आहे. अशोकवनामध्ये, लंकेमध्ये अशोकवनामध्ये हनुमंतरायाला इंद्रजिताने ब्रह्मपाशाने बांधलं. बघा, ब्रह्मपाश सहजी तोडू शकला असता, परंतु ब्रह्मदेवाचा अपमान होऊ नये म्हणून हनुमंतरायाने स्वतःला बांधून घेतलं. त्याला ब्रह्मपाश म्हटलेलं आहे. आणि आशापाश सातवा, हे सातही पाश भक्तांकडे नाहीत, त्यांना भक्त म्हटलेलं आहे. सेवेला घेतलेल्या अभंगाच्या जाणाचे देही उदास गेले आशापाश निवारोळी. मग आशापाश शिल्लक नाही, ते भक्त आहेत. आता पुढं काय करायचं महाराज म्हटले, त्यांचा विशेष नारायण झालेला आहे. विषय येतो त्यांचा नारायण, त्यांचा विशेष नारायण झाला. म्हणजे सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रता नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उगळा आणली तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंटिली रहाटे आगवी. यम म्हणे काय यमावे
तीर्थे म्हणते काय खावे दोष औषधाशी नाही, नामधारकाची योग्यता सांगितलेली आहे. अर्थात विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय किती प्रकारचे आहेत? 5 प्रकारचे. बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 विषय, पंचविषय. बोल म्हणजे वाणी, स्पर्श, रूप, रस आणि गंध. बघा, बोल म्हणजे वाणी कुठं वापरावी? बोल बोले बोले जागे बाहेर कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार नाव उजळले गा, वासुदेव करीतो फेरा. कुठं बोलावं? काय बोलावं? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. वाणी आहे ही परा पच्छंती मध्यवाणी वैखरी. म्हणजे बेबी मधून, नाभी कमळामधून परावाणीचा उदय झाला. हृदयामध्ये पश्चंती, कंठामध्ये मध्यमा आणि वैखरी मोठ्याने बोलतो ती फुकटवाणी मिळत नाही. महाराजांनी अभंग लिहिलाय, मुका झालो वाचा गेली, झालो वाचा गेली. अभंग पाहून घ्या. का मुका झालो? होतो पंडित महाज्ञानी. बरोबर आहे ना? काही आम्ही ऐकलं नाही, काय नाही, म्हणून आम्हाला पुढचा जन्म पंडित महाज्ञानी असताना गर्वामध्ये झाली थोर हानी, म्हणून मुका झालो वाचा गेली. अशा करता हे सगळं प्रमाण महाराजांनी सांगितलेले आहेत. विषय येतो त्यांचा पंचविषय. बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध. काय बोलावं, काय बोलू नये? ठीक आहे. बोलून या जाऊ का तुम्ही नेनाजी देवा, ठेवाल ते ठेवा येई कैसा राहील, अंकुळले मन काही नाटले उपाय, म्हणून या पाय जीवी धरून राहील. बोलून या जाऊ का तुम्ही नेनाजी देवा. मी बोलतोय तिच्याकडे, पण तुझंच बोलतोय. बघा, 2 स्त्रियांची उदाहरणं सांगतो. एक स्त्री बोलली रामायण घडलं, दुसरी बोलली महाभारत घडली. त्यात तुम्हाला माहितीये सीतामाईने लक्ष्मणाला सांगावं त्या मरीच्याला बाण लागणार आहे प्रभू श्री रामचंद्राचा, आणि लक्ष्मणा सीते धावा अशी रामाच्या आवाजात हाक आल्यानंतर सीतामाई सांगू लागली. कथा बघ, तुम्हाला माहिती आहे. सीतामाई सांगू लागली, लक्ष्मण भाऊजी जा ना तुम्ही, माझा राम संकटात आहे, माझे पतीराम संकटात आहेत. वहिनीला लक्ष्मण सांगू लागला, वहिनी ब्रह्मांडाचे मालक आहेत, त्यांना काही होणार नाही. काय उत्तर दिलं? काय उत्तर दिलं? माझा राम वनात मरावा आणि मी तुमची व्हावी ही तुमची इच्छा आहे का? वरवी लागलो, वरवी लागलं. एखाद्याच्या कानफडत मारलेला माणूस विसरतो, परंतु हृदयाला लागेल असं बोलू नये. त्याच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा व्याप्त आहे. आणि मग मात्र रडत रडत लक्ष्मण गेला. पुढचा कथा तुम्हाला माहिती आहे. पुढे रामायण घडलं. शेवटी एक बोलल्यामुळे पुढे काय झालं? सुरीच गेली, रामायण घडलं. दुसरी बोलली, आंधळ्याचा पुत्र आंधळाच, हस्तिनापूरचा राजा, धृतराष्ट्र, 100 कौरव. बरोबर आहे ना? आणि मयासुराने इंद्रप्रस्थाला राजवाडा बांधला. पांडवांच्या त्या ठिकाणी पूजे करता आलेले कौरव मंडळी, त्या ठिकाणी भिंत, त्या ठिकाणी पाणी होतं, दरवाजा होता. भिंत त्या ठिकाणी दरवाजा, ज्या ठिकाणी दरवाजा ते ठिकाणी भिंत होती. ज्या ठिकाणी जमीन दिसायची त्या ठिकाणी पाणी असायचं, आणि ज्या ठिकाणी पाणी असायचं त्या ठिकाणी जमीन असायची. न कळत शकुनी मामाचं नाक तुटलं दरवाजा समजून, कारण दरवाजा नव्हताच. ज्या ठिकाणी भिंत त्या ठिकाणी दरवाजा होता हे त्यांना कळालं नाहीये. आणि मग दुर्योधन त्या जमिनी समजून त्या पाण्यामध्ये पडला. पहिल्या माळ्यावरून द्रौपदी आई साहेब हसल्या, आंधळ्याचे पुत्र आंधळे. एक वाक्य बोलल्यामुळे पुढचं महाभारत घडलं. आता आंधळा धृतराष्ट्र जन्मात आंधळा होता, कारण वेगळं होतं नाही का, त्याचं पाप त्याला उदयास आलं होतं. परंतु धृतराष्ट्र आंधळा जरी असला आणि ही द्रौपदी जरी 5 पांडवांची धर्मपत्नी असेल तरी हस्तिनापूरची सून आहे. आणि आपल्या सासऱ्याला, वडिलांच्या तोला मोलाच्या सासऱ्याला असं बोलू नये. म्हणजे वाणीला लय झाला पाहिजे. स्पर्श, रूप, रस आणि गंध. बघा, दिवा लावला असेल तर तो पतंग येतो आणि त्या जीवावरती झडप घालतो. पतंग वाळवी येते बघा, झडप घालते, नंतर तिचे पंख फुटून जातात. अबला म्हणतो तो, कीटक आहे तो. बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध. रूपाला आणि त्या गंधाला भुंगा फोडला. कमळामध्ये भुंगा कशा करता गेला? का कमळ गंधा आणि दुर्दुरी नांद लोक एकेची घरी परिपराग सेवेचे भ्रमरू चिकलची गोरे. कमळ असतं तळ्यामध्ये, त्याच्या बाजूला बेडकं फिरत असतात. कमळाच्या बाजूला बेडकं फिरत असतात. त्याला त्या कमळातील मकरंदाची चव नसते. बाहेरून भुंगा येतो माझ्यासारखा.
काय म्हणतोय, गावागावात कीर्तनकार तयार झाले पाहिजे, तरुण कीर्तनकार. बाहेरून किती कीर्तनकार आणायचे, आपली पोरं तयार झाली पाहिजे. बाहेरून भुंगा येतून कशा करता, ब्रह्मरसाचं चोखन करण्याकरता. त्या कमळामध्ये काय मकरंद आहे, तो गोड आहे. इथं पण मकरंदच आहे. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व ब्रह्मरस करू. त्या ठिकाणी ब्रह्मरसाचंच पारायण ठेवलेलं आहे. आणि मग तो भुंगा आतमध्ये अडकतो. कशामुळं? रसामुळं. बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय आहेत. या पंचविषयाच्या नादी मनाने लागू नये. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. त्याच्या पुढे आता विस्तार सांगायला गेलो तर उजडेल. या कीर्तनाचा विस्तार करायला गेलो ना तर उजडेल. आपला टायमिंग केलं 12:15 पण 12 वाजे पण ठीक आहे, हरकत नाही. नावडे जन धन माता पिता. बघा, फक्त त्यांना म्हणावं जे देहाने उदास आहेत, जे आशापास विसरून गेलेले आहेत, त्यांचा विषय नारायण झालेला आहे. म्हणजे दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडी अशी ज्यांची अवस्था झालेली आहे. पण पुढे जाऊन सांगतात की नावडे जन धन माता पिता. जन नावडे, धन नावडे, माता नावडे, पिता नावडे. तुकोबारे तुम्हीच म्हणता कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा हरी वाटणे. ज्या कुळामध्ये कन्यापुत्र सात्विक होतील त्यांचे आई वडील धन्य आहेत. आई वडील धन्यता देतात. आणि दुसऱ्या बाजूने देखील तुम्ही म्हणतात, तुकोबारा म्हणतात, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हाती केली. काय सांगू गर्भीचे यातना. बरोबर आहे ना? तरी देखील तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी तुझे आमासी. तू टक्के बोलणं तुकोबारायचं काय गर्भाची यात्रा सांगू नको नको नको, मला जन्मच नको अजिबात. दुसऱ्या बाजूने काय सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. का गुण गायीना आवडी हिची माझी सर्व जोडी. सगळी प्रमाण आपण जर जुळवली तर विषय तो त्यांचा झाला नारायण. पण नावडे जन का लोक का आवडत नाही? लोक कुणाला म्हटलेलं आहे? लोक कुणाला म्हटलेलं आहे? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, संशय, चिंता हे अष्टविकार. बरोबर आहे ना? 6 चाकर ठेविले त्याने माझे बळेची वर्तत वहिले. मदशी गांजती बहुबळे माझा अन्याय नसता. काय म्हणतो जीव? जीवाचा काहीही दोष नाही त्याच्यामध्ये. पण हे षडविकार, हे अष्टविकार या शरीरा हृदयामध्ये असल्यामुळं मनासमोर जी पाकळी येते तशा प्रकारे आपली वृत्ती तयार होते. काम, क्रोधिक विकार कधी तयार होतात? ती पाकळी हृदयामध्ये असणारे हे 8 पाकळ्यांचं चक्र आहे, ते मनासमोर आल्याबरोबर तशा प्रकारे आपली माणसाची वृत्ती होते. आणि म्हणून महाराजांनी तर गोड सांगितलेलं आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन. जन का नावडे? किती चांगलं करा, लोक नावं. बरोबर आहे ना? किती चांगलं करा, लोक नावं ठेवणारच. उदाहरण आपल्याला एक गोष्टीच्या पुस्तकामध्ये जुन्या 4थीला गोष्ट आली होती बघा. 4थीच्या पुस्तकामध्ये दोघे बाप बेटे आपल्या गाढवाला घेऊन बाजारात विकायला चालले होते. वाचले असेल ते, बरोबर आहे ना? लोक अशी होती ना, लोक अशी बोलू लागली की काय मूर्ख लोक आहे तू, लहान मुलाचे पाय भासताय नाही का, त्याला पण यांनी चालवलं. त्या बापाने काय केलं, त्या मुलाला गाढवावरती बसवलं. थोडेसे पुढे गेल्यानंतर ते म्हटले, काय मुलगा त्याला विचित्रच आहे हो, एवढा म्हातारा बाप हा रस्त्याने चालतोय आणि हा ऐटीत गाढवावर बसलेला आहे. ते विचार केला, म्हटलं बाबा तुम्ही बसा, मी खाली उतरतो. आता बाबा बसले, वय वृद्ध होते. पुढे गेल्यानंतर काय मंडळी म्हटली, काय बाप असेल, छोट्या बाळाचे पाय बसतात आणि हा वरती बसून चाललेला आहे. आता विचार करत त्या बाजूने लोक बोलतात, ह्या बाजूने लोक बोलतात. आता एक काम करूया, दोघांनी बसूया, दोघांनी बसूया. पुढे गेल्यानंतर काय लोक बोलले, काय गाढव लोक आहे तो नाही का, त्या गाढवाचा जीव आहे की नाही, दोघे बसले सगळ्या बाजूने बोलतात. त्याने विचार केला, बाबा आता काम करूया, गाढव आपला छोट आहे, तुम्हाला ताकद आहे, दांडकं घालूया. दोन्ही पाय बांधले, मागचे 2 पाय, पुढचे 2 पाय. काय केलं, बांबू अडकवला, दोघांनी विचलले, चालू झाली. लोक पुढचे बोलू लागले, काय गाढव आहे तो, गाढवावर बसून जाण्याच्या ऐवजी गाढवावर बसून घेऊन चालले. ही मला 4थीला गोष्ट आली होती महाराज. आणि मग काय झालं माहितीये का, त्यांनी ती गाढव नाल्यामध्ये टाकून दिलं. कशाला, सोडून द्या. कुठल्या पुराणामध्ये कथा नाहीये, सिद्धांत पटवून देण्याकरता
दृष्टांताचा वापर करावा लागतो. जनगानावडे लोक कशी आहेत काही बोलतील आणि म्हणून फक्त सत्य भगवान परमात्मा आहे. जन नावडे, धन नावडे, माता नावडे, पिता नावडे, आई वडील का आवडत नाही. भगवान परमात्म्याच्या आणि भक्ताच्या मध्ये अंतर पाडणारे आई, भगवान परमात्म्याच्या आणि भक्ताच्या मध्ये अंतर पाडणारे आई वडील हे भक्ताला आवडत नाही. मग स्वतःची आई असू द्या, स्वतःचे वडील असू द्या, तो मुलगा तो भक्त विरोधकच होतो. एक नंबरचं उदाहरण आहे हिरण्यकश्यपूचं. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू नामक स्त्री गरोदर होती आणि गरोदरपणामध्ये 6 महिने झालेत बाईला. इंद्राने चोरून नेली. आता इंद्र हा देवांचा राजा. इंद्राला हे शोभलं नाही. तिथपासून पळवापुरी सुरू झाली. हो महाराज, तिथपासून आता काय सोडून द्यावं. आता हे सगळं मोबाईलवर चाललं. इंद्राने चोरून येत असताना नारद महर्षीने अडवलं. नारायण हरी नारायण श्रीमन नारायण 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 ज्ञानोबा नारायण तुकोबा नारायण. गोड भजन. तेवढा वेळ नाहीये. नारदाने थांबवलं. देवेंद्र काय करतो. मला आवडले म्हणून आणले. पण हिरण्यकशिपूची धर्मपत्नी आहे. पराविया नारे रुक्मिणी समान. हे तुला समजत कसं नाहीये. तिथे ठेवून दिली. पाप करू नको. त्या ठिकाणी काय झालं माहिती, गरोदरपणामध्ये तिच्या गर्भावरती संस्कार झाले. भगवान परमात्म्याचं भजन चालू असताना गर्भावरती संस्कार झाले आणि बाळ जन्माला आला. भक्त प्रल्हाद जन्माला आला. ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्राचा जप करू लागला. त्याला ठार मारण्याकरता आपल्या बापाने काय केलं, त्याला ठार मारण्याकरता 11 प्रयोग केले. होळी पण तिथून सुरू झाली महाराज. त्याची जी बहीण आहे तिचं नाव होलिका. तिने सांगितलं व्यासांचा मला वर आहे, त्या बाळाला चिता पेटवा आणि माझ्या मांडीवर द्या. दाबून धरते बगलेमध्ये अग्नी लावा, ते बाळ मरून जाईल. परंतु खोट्या कर्मासाठी केलेलं जे कार्य असल्यामुळं बाळ सुखरूप जिवंत राहिलं आणि होलिका दैत्य मरून पडली त्या ठिकाणी. तिथपासून होळीची सुरुवात झाली. ते टाळी वाजवा सत्वगाठी उंगा तेने सफळ होईल शिमगा मोठा अभंग आहे 10 चरणाचा. तिथपासून होळीची सुरुवात झाली. आणि मग मात्र तो चिडला व हिरण्यकशिपू, अरे तुझा देव आहे तरी कुठं. प्रत्येक वेळेला नारायण 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 म्हणतो. म्हणून चराचरात व्याप्त आहे. आणि त्याचा अंतकाळ जवळ आला असल्यामुळं तो म्हटला या खांबामध्ये आहे का. आहे ना, या खांबामध्ये पण आहे. आणि काय केलं, लाथ मारल्याबरोबर प्रल्हादा कारणे संबी अवतार केला. कारणे स्तंभी अवतार केला. विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजिला. बाप मेला तर दुःख त्या बाळाला झालं नाही का. भगवान परमात्मा विश्वव्यापक आहे, चराचरामध्ये नटलेला आहे, माझ्या हृदयात आहे, मी ओळखलेला आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष द्याचे घरी सिद्धीची. गोड अभंग आहे एकनाथ महाराजांचा. आणि मग माझ्यात आणि देवाच्यात अंतर पाडणारा बाप मला नसला तरी चालेल. नावडे जनधन माता पिता. माता का नको. उदाहरण रामायणामधलं आलेलं उदाहरण. आणि कैकेयीच्या हट्टापायी राम लक्ष्मण सीतामाई वनवासाला गेले. परत आल्यानंतर भरताने सांगितलं मी देखील या ठिकाणी राज्याचा काय उपयोग नाही मला.
पादुका आणल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या आसनावरती ठेवल्या आणि मग मात्र हा देखील तपश्चर्या करायला गेला. अरे बाळा बाळा, तुझ्यासाठी हे राज्य मागून घेतलंय. कैकेयी मातेला आणि भरताने सांगावं ते काय, तुझं नावही कोण ठेवणार नाही. या जगामध्ये याच्या पुढे कैकेयी म्हणून नाव भारतात कुणाचंच नाहीये, ठेवणारही नाही. का? माझ्यात आणि माझ्या देवामध्ये अंतर पाळलं. नावडी जन धन माता पिता. आता विरक्त अवस्था प्राप्त झाली आहे. विषयी विरक्त जया नाही आप पर, सर्वदा संतुष्ट स्वयं व्यापक निर्वाण. रंग जगी तोची एक, हरी हरी रामकृष्ण वासुदेव सदा परिवारे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. हे मार्गणी सेवेला घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणी. विषय तो त्यांचा
आपल्यामध्ये येणारा कोणताही विषय त्यांना नावडता ठरतो. त्याच्या पुढं महाराज सांगतात अशांचा फायदा काय हो भक्त होऊन. महाराज म्हटले निर्वाणी गोविंद असे मागे पुढे नाहीच साकडे पडवलेली. त्यांच्या मागे पुढे भगवान परमात्मा कुठल्याही रूपाने तत्व रूपा असून सेवा करण्याकरता उभा असतो. पटकन दोन उदाहरण सांगतो बघा. 12 वाजायला आहे. पटकन दोन सांगू ना. दोन उदाहरण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. मागे कोणाच्या? द्रौपदीच्या. आणि पुढे कोणाच्या? अर्जुनाच्या. पुढे अर्जुनाच्या. कुरुक्षेत्रावर महायुद्ध झालं. 36,39,600 सैनिक. किती? 36,39,600 म्हणजे 18 अक्षरी सैनिक. त्याच्यामध्ये 11 अक्षरी कौरवांकडे आणि 7 अक्षरी पांडवांकडे महायुद्ध झालं. शेवटच्या दिवसाला अर्जुनाला भगवान कृष्ण परमात्म्याने सांगावं अर्जुना खाली उतर आणि घोडे पहिल्यांदा सोड नंतर मी उतरतो. अर्जुन म्हणतो विजय झाला. आता झाला ना विजय. ते म्हटलं तर विजय झाला. राजासारखा मी रोज उतरायचो पुढे. आता मी बसलोय ना तुम्ही रोजच्या रोज मी आरामात उतरणार. अर्जुन म्हणतो मी आरामात उतरणार. म्हटलं पहिल्यांदा खाली उतर आणि घोडे सोड. आणि बळेच खाली उतरले. ढकलून धक्का मारून दिलं. म्हटलं हनुमंतरायांचं आगमन कर. हनुमंतराया ध्वजस्तंभावर मूर्तिमंत शंकर उभे आले. ध्वजस्तंभावर हनुमंतराया बसले होते. आणि मग मात्र हनुमंतराय खाली उतरले. घोडे सोडले. भगवान कृष्ण परमात्म्याने रथावरून खाली उडी टाकल्याबरोबर रथ पेटू लागला. हा देखील रथ आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11वं मन बरोबर आहे ना. आधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनुह चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाग्री चक्र, सहस्रदल चक्र. 7 देव यात नटलेले आहेत, बसलेले आहेत. उजवा हात सिद्धी आहे, डावा हात रिद्धी आहे. चंद्र सूर्य 2 डोळे आहेत. 17वी सुंदरी जीवनकाळा पडजीव आहे. 2 जीव आहेत आपल्याला. एक चव घेण्यासाठी आणि एक गाण्यासाठी. पडजीव नसेल तर आपण कोणतरी बोलू. भगवान परमात्म्याने काय कृती निर्माण केली असेल बघा. आणि मग मात्र रथ पेटल्यानंतर मग अर्जुन घाबरू लागला. घाम सुटला त्याला. हे कसं झालं? हे का झालं? म्हटलं अर्जुना पहिल्या दिवशी तुझी होळी झाली असती. कौरव पक्षामध्ये जे योद्धे होते ना त्यांच्या भात्यात काही गवताचे बाण नव्हते. काय झाडाच्या टाल्या नव्हत्या. अरे कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण महारथी वीर, भीष्माचार्य महारथी वीर माझ्या शक्तीमुळं आणि हनुमंतराच्या शक्तीमुळं एवढे आलेले जे काय बाण होते, ज्या शक्त्या होत्या त्या काय झाल्या आम्ही दाबून ठेवल्या. माझं सामर्थ्य संपलं. ते शक्त्या उसमळून आल्या आणि रथ पेटून गेले. दुसरं उदाहरण सांगता येईल आपल्याला. पुढे अर्जुनाच्या मागे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे इथं आपल्याला बोलायचं आहे. हा जो रथ आहे कायानगरी देवनगरी येते आलिया उळगा शारंग धरू नाही तरी संसारो जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत. हा जो रथ आहे या रथावरून जेव्हा राम खाली उतरेल तेव्हा लगेच फोन येईल 5 वाजता. या शरीराच्या ठिकाणी अंधारा चैतन्य आहे, भगवान परमात्मा आहे, तो राम आहे. उदाहरण मला एकच सांगायचं आहे. अर्जुनाच्या पुढे भगवान कृष्ण परमात्मा होते आणि द्रौपदीच्या मागे भगवान कृष्ण परमात्मा होते. त्यावेळी कौरवांनी द्रौपदीला पणाला लावून हरल्यानंतर तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. बाईच्या साडीला हात घातला. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण सगळे रथी महारथी त्या ठिकाणी गुरु द्रोणाचार्यांसहित बसलेले आहेत. पण कोणीही ब्र काढलेला नाही. त्याच्यामुळे त्यांना मृत्युमुखी पडावं लागतं. जिथं अन्याय होत असेल काय महाभारत शिकवतं त्या ठिकाणी बोलावंच लागतं. एखाद्यावर अन्याय होऊ नये म्हणून चांगल्या सत्सुज्ञ माणसाला भगवान परमात्मा चांगलं काहीतरी सुचवत असतं. त्या ठिकाणी आपण विरोध हा प्रकार केलाच पाहिजे. इथून हे शिकण्यासारखं आहे. तेव्हा महाराज गोड सांगतात की द्रौपदीच्या मागे भगवान परमात्मा उभा असल्यामुळं कौरवी पांचाळी सदैमाची आलेली
वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. सारी बीच नारी ती या नारी बीच सारी ती. आंधळ्या राष्ट्राच्या 100 मुलांना शेवटपर्यंत समजलं नाही साडीमध्ये बाई आहे की बाईमध्ये साडी आहे. कारण देव अंबरूचे अवतार झाले. देवाचा हात कापल्यानंतर हिंदी बांधते द्रौपदी हरिया बोटाला काय केलं. बोलून गेलं. पितांबर फाडला आणि ते हाताला बांधलं होतं. एवढ्या धाग्याचा उपकार परतफेड भगवान कृष्ण परमात्म्याला करावं लागलं. आणि म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात गोड सांगतात वारी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडवले दी किंवा मागे पुढे उभा सांभाळीत आलिया आघात पुढे महाराज सांगतात योग क्षेम त्यांचा वाट लागी करी देवाच्या दरबारात उंच निंच काही नेलो भगवंत इष्टे भाव भक्ती देखुनिया दासी पुत्र कड्या भक्ती दैया घरी रसी लागे रोहिदासा सगे कबीराच्या मागे अभंग पाहून घ्या. संत मालिका दुसरीच आहे ठीक आहे. आणि तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य याच्यावर की एक तास बोलावं लागेल. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. त्याच्यामध्ये पडविलो तैसे पडो जाणे. इथं 9 प्रकारच्या माणसांची लक्षणे या ठिकाणी सांगितलेली. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. कर्मानुबंधी मनुष्य लोके गीतेमध्ये श्लोक आलेला आहे. आपण कर्मामध्ये बांधलेलं. प्रत्येकाला कर्म हे सुटलंच नाही हो. बघा कर्म कुणाला सुटलेलं नाही. देवाधिकांना देखील कर्म सुटलेलं नाही. पण
सत्य कर्म व्हावं सह्य. चांगलं कर्म कर, नाही करणार, चांगलं कर्म कर, नाही करणार, मग चांगलं कर्म करणाऱ्याला विरोध तरी करू नका. जर विरोध केला तर घातलिया भय नरकादाने. आज तुम्ही एवढा मोठा सप्ताह करताय, बरोबर आहे ना, त्याला सहकार्य करावं. 11 रुपये महाराज एक ठिकाणी गंमत अशी झाली. तुम्ही आता ती एवढी वास्तू उभी केली मंडणगडामध्ये, भाग्य म्हणावं लागेल. तिकडे फार मोठा 52 गावाचा तिकडे परिसर आहे. आमच्या परिसरामध्ये आंबेडपासून महाडपर्यंत. तुम्ही इकडनं जाऊन ते सगळं उभं केलं. सप्त्याला 5-6 4 व्हीलर गाड्या, बोलू नये महाराज, 5-6 4 व्हीलर गाड्या अंगणामध्ये, 2-3 बाईक, सगळ्या महाराज पावती भाडा, उद्या या, बायको घरात नाही, उद्या या उद्या या. किती वेळा 5-6 दिवस गेले आणि मग त्याने म्हटले लिहा मग 11 रुपये. किती? अरे 5-6 दिवस मंडळाचे कार्यकर्ते, गावातील तरुण पोरं तुमच्या दाराची फेऱ्या मारतायत. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादोम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखोम पवित्रम यदि राम घोष, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. काहीतरी दान पुण्य करावं, हाताने काहीतरी दान पुण्य करावं, हाताने टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, दान पुण्य करावं. लिहा मग 11 रुपये. सप्ताहभर जेवायला माणसं 22. परिवारात माणसं किती होती त्यांच्या? 22. ज्याचं मतदानचं वोटिंगचं नव्हतं तो लहान बाळाचा 23. टोटल 8 दिवस जेवायला 23 माणसं. दिले किती? 11 रुपये. काय त्या गाड्यांचा उपयोग आहे सांगा ना मला. आपल्या दिव्येंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, तिने तू जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. यातला एखादा अवयव जर संपला नसेल तर, समजा आपला कानच नाही, पटकन दृष्टांत सांगून जातो 10 मिनिटांमध्ये. आपल्याला जर कोणाला कानच नसतील तर काय होईल? कानच नाही समजा कोणालाच कान नाही, काय होईल? म्हणजे आवाजच येत नाही. सगळेच बहिरे आहेत, कान आहेत म्हणजे आवाजच येत नाही, म्हणजे कानच नाही. बरोबर आहे ना. एक शेळी चालणारा जो गुराखी असतो, शेळ्या घेऊन जंगलामध्ये गेलेला आहे शेतावरती, कानाने बहिरा होता. त्याच्यामध्ये एक आडदाण बकरी होती. आडदाण म्हणजे माधुरी. गावात एखादा मुलगा असा असतो ना मारामारी करणारा वगैरे, तशा प्रकारे ती बकरी ना चुकून एखाद्या झुडपामध्ये निघून गेली. बघा, झुडपामध्ये निघून गेल्यानंतर बकरी शोधतोय, हा काय बकरी सापडत नाही. त्या रस्त्याने एक वाटसरू चालला होता, रस्त्याने जाणारा मनुष्य चालला होता. त्याला विचार, दादा कुठे जाताय? माझी बकरी पाहिली का? आवाजच आला नाही. त्याला विचारलं, जाताय कुठं? ह्याला आवाजच आला नाही. तो पण बहिरा, हा पण बहिरा, दोघेही बहिरे आहेत. माझी बकरी पाहिली का? त्याला माहिती होतं की इकडे बकरी आहे. पण ती बकरी शोधत तो गुराखी त्या ठिकाणी गेला. त्याला खरोखर ती बकरी सापडली. 25 किलोची बकरी होती. सापडली, आणली आणि त्याला काहीतरी बक्षीस द्यावं म्हणून लगेच काय केलं, पाय मोडलेली बकरी जी होती, बारकं कराडू, ते उचललं. बघले त्यांनी, त्याच्या धावत जवळ जाऊन म्हटलं, दादा माझी सोन्यासारखी बकरी तुम्ही 25,000ची सापडून दिलीत ना, हे तुम्हाला बक्षीस घ्या. तो मोठ्याने ओरडू लागला, तुमच्या बकरीचा मी पाय मोडलेला. तर तो पण बहिरा आणि हा पण बहिरा. हा म्हणा, हो तुम्ही मला बकरी सापडून दिलीत ना, त्याच्याबद्दल मी बक्षीस देतोय. तो म्हटलं तुमच्या बकरीचा. तो काय बोलतो, याला आवाज येत नव्हता. हा काय बोलतो, त्याला आवाज येत नव्हता. त्या रस्त्याने घोड्यावर बसून तिसरा माणूस आला. ह्याने सांगितलं, दादा माझी बकरी चुकली, ह्याला मी बक्षीस देतो, सापडवून दिली, याला बक्षीस देतोय. तर हा घ्यायला तयार नाही. त्यांनी सांगावं, ह्या बकरीचा पाय का मी मोडलेला नाही. तो पण बहिरा होता. तिसरा तो म्हटला, माझ्यावर चोरीचा आळ घालताय, माझ्या पदरच्या माझ्या खिशातला मी हा घोडा आणि घोड्यावर बसून आलोय. तो पण बहिरा होता. तिघांचा वाद सुरू झाला, मोठ्या वाद सुरू झाला. आणि पुरी गावात पाटील असायचे, पाटील गाव प्रमुख, ते न्याय करायचे. ते तिघे जण मिळून पाटलाकडे गेले. त्यांनी तिघांनी आपापले काही सांगितले. पाटील दादा, पाटील दाडा मजबूत मनुष्य, त्यांनी सांगितलं माझी बकरी चुकली, ह्याने सापडवून दिली, ह्याने सापडवून दिली नाही का, त्याला मी बक्षीस पण ही बकरी देतोय. हा घ्यायला तयार नाही. त्यांनी सांगितलं ह्याच्या बकरीचा काय मी पाय मोडलेला नाहीये. बघा, तिसरा म्हटला, हा घोडा हे म्हणतात चोरून आणलाय, पण तो माझाच घोडा आहे, मी माझ्या पैशाचा आणलाय. पाटील बाबांच्या 2 बायका होत्या. बघा, पाटील बाबांच्या बायका किती? 2. तो आधी बहिरा, पाटील पण आधी कसा होता? बहिराच होता. हे तिघे जण असे बोलत होते. त्याला वाटलं 2 बायका काल भांडून माहेरी गेल्या. बघा,
पाटलाच्या बागा किती होत्या? 2. त्या भांडून मारले गेल्यात. हे माहेरचे कोणतरी लोक आले असतील आणि मग त्यांनी काय सांगावं पाटलाने, तुम्ही मला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी याच्या पुढं त्या दोघींना आता मी परत घरात घेणार नाही. दृष्टांत सांगला कशा करता? देखोनी ऐकोनी एक अंध बहीर झाले, विषयाचे लंपट बांधुनी यमपुरुष नेले, जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही कोठी. देखोनी ऐकोनी, आम्ही बघतोय ऐकतोय तरी आंधळे बहिरे का झाले? उठा उठा साधू संत साधा आपले हित जाईल हा नरदेह मग आम्ही ऐकतोय पण ना आम्हाला माळ घालायला काय झालं? दर वेळच्या सप्त्याला 100 माळकरी झाली असते महाराज. 100 वर्षात 100 माळकरी व्हायला पाहिजे आणि आमचा हट्टच असणार आहे. गा बाबा आमचा हट्टच असणार आहे. 1-2 तरी माळकरी दरवर्षी सप्त्याला झालीच पाहिजे. सेवा ही घडलीच पाहिजे. तर चालवायचं कोणी पुढे, ही परंपरा आलीच पाहिजे. कदम सरांच्या भक्ती आणि बरोबर ना? हा वाजवतात ना अपवादामध्ये का त्यागाला फार महत्व आहे. संस्कृती टिकवायचे संस्काराला महत्व आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असणारा अभंग. कारण मला 4-4 तास झाले तरी विस्तार वाढत गेला तर 4-4 तास पण कधी कधी पुरत नाहीत. पण आपल्या भास्कर फळाच्या नियमाप्रमाणे आम्हाला माहीत पण नसतो. आता आपल्या कोकणामध्ये माहीत असतो, फळावर आपल्याकडे माहीत नसते. सेवा म्हणून आपल्याला करायची, इतर रंगबाजी नाही काय नाही, पण सुंदरपैकी गायलं सगळ्यांनी, सुंदर साथ केली. सगळ्यांना चरणावर नतमस्तक होतो. या ठिकाणी येण्याचा योग आला. जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असणारा 4 चरणाचा अभंग. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग सोडवण्याकरता आपण समर्थ नाहीये, सक्षम नाहीये. कारण अधिकार तैसा दावियेला मार्ग, अधिकार तैसा करू उपदेश 2 अभंग आहेत. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळू येते. तुकोबारायांची कृपा आहे, धर्मबारायांची कृपा आहे, आपल्या सद्गुरूंची कृपा आहे. आपल्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह उत्तर वाढत जावो. आपला सर्वांना भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने उदंड आयुष्य लावो अशी मी पांडुरंगाच्या चरणी विनंती करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर